नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे खोपोली स्टेशनला आणि मी खोपोली स्टेशनच्या समोरच उभा आहे। तर मी आज तुम्हाला खोपोलीमध्ये झालेला बदल तुम्हाला दाखवणार आहे। काही दिवसापूर्वी मी पुण्याला चाललो होतो आणि खोपोलीमधून माझी कार चालली होती, तर मी बघितलं खोपोलीमध्ये किती चेंज झाला आहे। तर म्हटलं इथं थोडासा चेंज झालेला तुम्हाला दाखवू। भरपूर लोक मुंबईला जे राहतात त्यांना वाटतं की खोपोली काहीतरी खेडेगाव आहे, पण आता ते खेडेगाव झाले नाही, भरपूर चेंजेस झाले। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आता आम्ही खोपोली स्टेशनच्या पाठीमागत उभा। आता ईस्ट अँड वेस्ट नाही, इथं समोर जो दिसतो ना तो लोणावळा खंडाळाचा घाट आहे आणि इकडं लांब बिल्डिंगा झाले दिसतात, चांगले डेव्हलपमेंट झाले दिसते। आणि इकडे एक शिवमंदिरला रोड जातो हा, तर ह्या रोडला जायचं आहे आपल्याला। ही खोपोलीची एकमेव नदी आहे आणि डोंगरामधून येते, पाणी स्वच्छ वाटतं आणि ही पण उल्हास नदीला जाऊनच मिळत असेल। इथं काय लहान मुलं पोहतात त्या साईडला पण बघा नदी। आणि इकडं जेनित पोलला हा रोड जातो, पण आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला राईट साईडला जायचं आहे। मी खूप वर्षांनी खोपोलीला येतो आहे, त्यामुळे भरपूर इथं चेंजेस झालेले दिसतात आहे। तर म्हटलं बघूया खोपोली किती डेव्हलप झालेलं आहे। तर मित्रांनो, हा रोड जातो त्या मंदिराकडं, शंकराचं मंदिर आहे तिथं आणि तिथं तळ आहे। तर मी फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट दाखवतो। बघा इथं खोपोलीला कसा माहोल आहे, स्कूल बस येते इथून, पण खूप डेव्हलप झालेलं आहे खोपोली। असं नाही की खेडेगाव एकदम खेडेगावासारखं वाटत नाही बिलकुलच। खोपोली नगर परिषद, खोपोली नगर परिषदेचं गार्डन आहे आतमध्ये, आता बंद आहे, गार्डन आहे आतमध्ये पूर्ण लहान मुलांसाठी बनवलेलं, चांगलं आहे। आणि आपल्याला इकडे जायचं आता। हा समोर जो डोंगर दिसतो ना तुम्हाला, तो तुम्हाला ट्रेनमधून जाताना पण दिसेल पुण्याला। आणि इथं बघा सगळं बंगलो टाईप घर आहेत, माडी आणि बंगलो टाईप घर आहेत, बिल्डिंग्स पण आहेत पण बंगलो टाईप पण घर आहेत। एकदम शांत वातावरण, एकदम शांत, काही रहदारी नाही जास्त, मस्त वाटतं एकदम। एक नर्सरी, त्या शिवमंदिरच्या आधी जाताना एक नर्सरी लागली, तर चांगली मोठी नर्सरी। आता तिथे जायचं नाही आपल्याला इकडे जायचं आहे। आणि बघा इथं बिल्डिंग्स वगैरे सोसायटी वगैरे आहेत बघा इथं पण, बाजूला बंगलोज येते या साईडला आणि आपल्याला सरळ जायचं आहे। आता मला पण ते माहीत नाही नक्की कुठं शिवमंदिर आहे, पण ह्याच साईडला आहे ते, बघू आपण विचारू। पण किती मस्त वाटतं ना, समोरचा डोंगर एकदम सुंदर वाटतं, खाली घर, मस्त नजारा वाटतं इथून एकदम। मी त्या दिवशी कारमधून येत होतो तेव्हाच ठरवलं होतं की बाबा खोपोलीला यायचं आणि खोपोलीला एकदा शूट करायचं, कारण खोपोलीमध्ये ह्याच्या आधी कधीच शूट केलं नव्हतं। ह्याच्या आधीच्या स्टेशनवर मी शूट केलं होतं, पण इथं कधीच शूट नाही केलं, तर पहिल्यांदा इथं येतो आहे शूट करण्यासाठी। इथं नर्सरी वगैरे पण आहे लहान मुलांसाठी, चांगले नर्सरी वगैरे पण आहे। तेजस्वी किड्स क्लब रस्त्यामध्ये लागेल तुम्हाला शिवमंदिरच्या। या मंदिरात तुम्हाला यायचं असेल ना, तुम्हाला पत्ता विचारण्याची गरज नाही आहे, डायरेक्ट कोणाला स्टेशनला विचारलं ना 10 मिनटाच्या अंतरावर आहे, एवढं लांब नाही आहे, तुम्ही कोणालाही विचारून येऊ शकता, एवढं काही कठीण नाही आहे। हे बघा, हे स्मारक तुम्हाला लागेल रस्त्यामध्ये आणि या स्मारकाच्या बाजूलाच एक मंदिर आहे बघा, ते शिवमंदिर आहे। माझा उद्देश तुम्हाला शिवमंदिर दाखवण्याचा नाही, पण इथली डेव्हलपमेंट, इथं किती मस्त डेव्हलपमेंट झाले हे दाखवणे आहे। इथं चायनीज कॉर्नर वगैरे पण आहे आणि आपल्याला इकडं जायचं आहे। किती मस्त वातावरण आहे आणि इथं गगनगिरी महाराजांचा मठ आहे का, हा बघा हा समोर आहे। तर आपण तर मठ बघायला पण आलेलं नाही आहे, जायचं होतं तर
मठ बघण्यासाठी, पण कधी गेलो नाही. आणि इकडं मंदिर, ह्या साईडला मंदिर आहे. डोंगर बघा किती सुंदर दिसतोय. सगळीकडे झाडीच झाडी आहे. या साईडला डेव्हलपमेंट होते आणि खूप डेव्हलप होणार आहे मस्तपैकी. हे बघा, हे ते मंदिर आहे, तिथे काम चालू आहे आता. आपण आतमध्ये नाही जाऊ शकत दर्शनाला, पण कॅमेरा अलाव नसेल आतमध्ये. तर हे ते मंदिर आहे. आणि या मंदिराच्या बाजूलाच आहे ना तळ आहे. हा तळ गेट आहे, या साईडला गेट आहे, पण आतमध्ये जाऊ देत नाही वाटतं. लोक कचरा वगैरे करतात म्हणून आत जाऊ देत नाही. तेव्हा मोठं तळ आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. मला माहीत नव्हतं, खूप प्राचीन मंदिर आहे. तर तुम्हाला दर्शन वगैरे घ्यायचं असेल ना, तर तुम्ही नक्की इथे या. स्टेशनपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता तळ्याच्या समोर पण बघितलं का त्या किती बिल्डिंग्स वगैरे आहेत. मस्त वस्ती आहे इकडं. असं नाही की खोपोली एकदम खेडेगावासारखं. आणि तो डोंगर पण वरती, तर लोक जात असतील फिरायला. पण मी पहिल्यांदा येतं एवढं खोपोली फिरतो माहिती ना. खोपोलीला लोक जास्त गगनगिरी महाराज मठ किंवा मग झेनिथ फॉललाच येतात, दुसरं कुठे येत नाही. दुसरं कुठे असेल वॉटर पार्क वगैरे ते. तर म्हटलं आता इथले रहिवासी जिथं राहतात ते खोपोली तुम्हाला दाखवूया. मग या साईडला पण बिल्डिंग आहेत. इथं पण नवीन बिल्डिंग होते. तर तुम्हाला घर वगैरे घ्यायचं असेल ना, तो खोपोलीचं भविष्य पुढं चांगलं आहे, ते नक्की. डेव्हलपमेंट इथं होते. इथं पण काहीतरी बिल्डिंग वगैरे होते समोर. आवाज येतो भरपूर. ह्या इथं महाराष्ट्र शासन मत्स्य व्यवसाय विभाग, शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र खोपोली, तालुका खालापूर येतो आणि जिल्हा रायगड येतो. इथं आतमध्ये आता ते बंद आहे, कुलूप लावलेलं वाटतं, माहीत नाही, पण इथं आहे. तुम्हाला काय काम असेल तर इथे येऊ शकता. खोपोलीला एकच प्रॉब्लेम आहे, इथे लोकल खूप कमी येतात आणि खोपोलीपासून कर्जतकडे लोकल जास्त जातात. पण मुंबईवरून खोपोलीला लोकल फार कमी आहेत. तर तुम्हाला इथं राहायला येत असेल त्याचा विचार करावाच लागेल. लोकल भरपूर कमी आहेत इथं. पण कर्जतला आहेत, पण पुढे डेव्हलप झाल्यानंतर सुधारणा होईल. आणि स्टेशन पण प्लॅटफॉर्म नंबर 1च आहे तो. मला पण पहिल्यांदा काय इथं खालापूर तालुका लावतात खोपोलीला. पण डेव्हलपमेंट बघा ना किती झालेलं आहे. रायगड जिल्हा आहे का, मुंबई नाही आहे. भरपूर लोक मुंबई के करीब बोलतात, नाही लांब आहे मुंबईपासून. मुंबईच्या नंतर ठाणे येतं, ठाण्यानंतर रायगड येतं, तर रायगड जिल्हा. त्या बिल्डिंग बघा किती झालेलं आहे तिथं. असं नाही खेडेगाव बिलकुल नाही खोपोली. दुकानं वगैरे सगळं काय झालेलं आहे. आता मगाशी त्या रस्त्याने आलो असतं तरी बरं झालं असतं, पण तो रोड इकडेच येत होता, पण मला माहीत नव्हतं. ठीक आहे, काय हरकत नाही. वा, इथं पण हार्डवेअरचं वगैरे दुकान आहे. हा, इथं पण एक जैन मंदिर आहे, सफेद कलरमध्ये. संगमरवरचं दगडाचं असतं नेहमी. सुंदर मंदिर आहे. आपण इकडे चाललो आहे. मला खोपोली खरोखरच आवडलं. एकदम जबरदस्त वातावरण आहे. आणि इथं साईडलाच मस्जिद आहे. आणि हा पुढचा मार्केट एरिया आहे. एकदम ओल्ड पुणे नाही का, ओल्ड पुणे त्यासारखा फील आहे. पुण्यात कुठेतरी आल्यासारखं वाटतं. या साईडला एक मस्जिद आहे. तेव्हा ही मस्जिद पहिले स्टेशनवरून दिसायची, पण आता डेव्हलपमेंट झाली म्हणून दिसत नाही. पूर्ण बघा कपड्यांचे, बॅगांचे सगळे दुकान आहेत तिथं. मार्केट प्लेस आहे खोपोलीचा.
आता आम्ही जिथे लस्सी पिलो त्या दुग्धालयाचं नाव आहे श्री गणेश दुग्धालय, त्या हॉटेलचं नाव. लस्सी ठीक होती, चांगली होती. खोपोली स्टेशनच्या बाहेर किती गर्दी आहे बघा. आता हा रोड पुढे जातो ना, तो जातो जिथे खंडाळ्याला जातो ना घाट, तिकडे जातो. आणि आपण तिकडेच चाललेलो. आता किती गर्दी आहे बघा. तर खोपोली जसं तुम्हाला वाटतं ना खेडेगाव वगैरे, तसं काय नाही. चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे आणि भरपूर लोक राहतात इथे. आता हे बघा, इथे खोपोली नगर परिषदेचं हॉस्पिटल आहे, रुग्णालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय. इथे समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळासुद्धा आहे समोर. आता बंद आहे, आत जायला परमिशन नाही. तर समोर पुतळा. तर हॉस्पिटल समोरच आहे का, आपल्याला याच रोडला जायचं आहे इकडे. समोर भाजी मार्केट आहे. आणि समोर जे गेट आहे त्या गेटमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. इकडे समोर जे बुद्ध विहाराला कसं असतं ते गेट वरती अशोक चक्र आहे बघा, सेम तसंच आहे. या मित्रांनो, आपण त्या गेटच्या बाहेर आलेलो आहेत आणि इकडे या साईडला CBD बेलापूर करता बस आहेत, बस स्टॉप आहे. तर इथं बस स्टॉप आहे आणि या साईडला गाडी मिळते लोणावळ्यापर्यंत 50 रुपयामध्ये. 50 रुपये सीट आहे, दादा बोलले. इथून तुम्हाला पुण्याला जायला पण मिळेल कार, पण लोणावळ्यापर्यंत शेअरिंग जाते गाडी. रिक्षा स्टँड पण इथे या साईडला रिक्षा स्टँड पण आहे. तर इथून लवकर तुम्हाला जर गाडी चुकली असेल ना, जी माझी नेहमी चुकते, तर तुम्हाला इथून कार मिळेल लवकर. लोणावळ्यापर्यंत जायला तरी मिळेल, तर टेन्शन नाही. पुण्याला जायचं असेल तर शेअरिंग मिळते इथे. आणि CBD बेलापूरला जाते, म्हणजे इथून बेलापूर जवळ पडतं ना, इथून नवी मुंबई जवळ आहे. नवी मुंबईला जर खोपोली जोडलं ना तर किती जबरदस्त होईल. खोपोली खूप फेमस आहे बघा, किती हायवे इथे. हा हायवे, हा पुणे मुंबई पुणे हायवे. बस स्टॉपच्या इथं फ्रूटची दुकानं वगैरे सगळं आहे. समोर पण दुकानं आहे फ्रूटची. आणि लोक वाट बघतात आहे बसची. वाटतं खोपोली बस आली, नवी मुंबईवरून बस येते. आणि हे फ्रूट मार्केट आहे इथलं, भाजी वगैरे सगळं मिळतं. एकदम जबरदस्त आहे. मी पहिले इकडे कुठेतरी गेलो होतो, एक डिलिव्हरी करायला आलो होतो कम्प्युटरची. तर इकडं जेव्हा कामाला होतं ना पहिले एका कम्प्युटर कंपनीमध्ये, आणि हा रोड सरळ जातो लोजीला. लोजीच नाव आहे ना त्या स्टेशनचं. हा लोजी, हा मीच विसरलो. सगळ्या प्रकारचं मार्केट, फळभाज्या मार्केट, सगळं मार्केट इथं आहे. मार्केट खूप मोठं आहे इथलं. तुम्ही जेव्हा गाडीतून येत असाल आणि लोणावळा खंडाळा गाडीतून जेव्हा खाली खोपोली दिसते, तर तुम्हाला वाटलं नसेल की एवढं डेव्हलप आहे असेल ना. आता बघा केवढी डेव्हलप आहे खोपोली. एवढंच की गाड्या कमी येतात आणि प्लॅटफॉर्म एकच आहे खोपोलीला. पण पुढे परिस्थिती चेंज होईल एवढं नक्की. फक्त गाडी जेव्हा येते ना त्यावेळेस खूप गर्दी होते. आता लोकल आलेली नाही, तर बघा रोड जरा खाली झालेला आहे.
मार्केट रोडच आहे हा. एक लोकल आली की परत गर्दी होईल. म्हणजे भरपूर लोक इथे राहायला आलेली आहेत. ज्या लोकांनी पहिले इथे घेतलं असेल घर वगैरे जमीन, त्यांचा फायदा झाला. या साईडला किती चांगलं मार्केट आहे. हे रिक्षा स्टँड आहे. मी या साईडला एक कम्प्युटर डिलिव्हरी द्यायला आलो होतो, मला लक्षात आहे. पण त्यावेळेस एवढं डेव्हलप नव्हते. आपण स्टेशनच्या जवळच होता. मार्केट बघा, मोबाईलची वगैरे शॉप आहेत, सगळे शॉप आहेत. कपड्यांची, भांड्यांचे सगळे शॉप आहेत. काहीच कमतरता नाही इथे खोपोलीमध्ये. आणि चहल पहल भरपूर आहे. तुम्हाला मार्केट एरिया दाखवते पूर्णपणे. खोपोली इथून नवी मुंबईला जोडलं गेलं आहे, त्यामुळं खोपोलीमध्ये काहीच कमतरता राहणार नाही. कदाचित पुढे नवी मुंबईमध्ये टाकतील, पण काय सांगता नाहीत. रेमंडचं शॉप आहे इथे, रेमंडचं आहे. तिकडे पुढे एक मंदिर आहे ऑरेंज कलरमध्ये, दिसतं का? ते मंदिर आहे. बघू आपण कसलं मंदिर आहे. बँक ऑफ बडोदा तिथे लिहिलं आहे. श्री विठ्ठल मंदिर, श्री विठ्ठल हनुमान मंदिर, संवंत बाजारपेठ खोपोली. इथे कपड्याचं मार्केट आहे. या साईडला पूर्ण कपड्याचं मार्केट आहे. बॅग, शूज सगळं आहे. खोपोलीत फिरलं ना की असं वाटतं पुण्याच्या कुठल्या तरी पेठेमध्ये फिरतं आहे. पुण्याचा एरिया वाटतं. तो पाठीमागचा डोंगरचा काढला ना तर पूर्ण पुण्यासारखा एरिया वाटतं. एकदम एकदम जबरदस्त. आणि हा जुना भाग आहे खोपोलीचा खूप. आणि इथं भरपूर डेव्हलपमेंट होणार पूर्ण. लोजी इथून किती लांब आहे मला माहीत नाही, बरंच अंतर आहे पण इथून लोजीचं. अपन विचारो कोणाला तरी. भाई लोजी यहाँ से कितना लंबा है? लोजी हाँ, लोजी यहाँ से 2-3 किलोमीटर. 2-3 किलोमीटर. थैंक यू. हाँ इथे इथून 2-3 किलोमीटरवर लोजी आहे. आणि लोजी पण डेव्हलप झालेले आहे एकदम जबरदस्त. आपण ते गेटपर्यंत जाणार आहोत, बघू तिथपर्यंत जाऊन. खोपोलीसुद्धा मित्रांनो कोकणामध्येच येतं का, रायगड जिल्हा येतो इथं. आणि इथं फिराल ना तुम्ही, तुम्हाला पुण्याची पेठेची किंवा मग चिपळूण सिटीची पण आठवण येईल. थोडं तसंच वाटतं आहे. कोकणाचं वातावरण जास्त आहे इथे. इथं पण स्ट्रीट शॉप आहेत, क्लोथ्सची शॉप्स आहेत इथं. आणि मार्केट इथं संपतं वाटतं. हां इथं संपतं मार्केट. इथं स्ट्रीटला शॉप आहेत कपड्यांचे वगैरे. फॅशन स्ट्रीटला असतात ना तसे शॉप आहेत. लेडीजसाठी भरपूर असतं काही, जेंट्ससाठी काहीच नाही. बेल्ट वगैरे सगळं मिळतं.
आणि इथं सुन्नी मुस्लिम कब्रस्तान आहे, सन 1850 पासून येते. साईडला पेट्रोल पंप. आणि आपण परत मुंबई पुणे मुंबई हायवेवर आलेलो आहे. या गेटपर्यंत आलेलो आहे. हे बघा, हा पुण्यावरून रोड येतो, हा लोजीकडे जातो. या साईडला लोजी आहे. लोजी पण भरपूर डेव्हलप झालेलं आहे. आणि समोर पण बघा बिल्डिंगा किती बनतात आहे मस्तपैकी. इकडे डेव्हलपमेंट होणार. मी हिल पार्क हॉटेल समोर उभा आहे आणि हायवे हा खोपोली नगर परिषद स्वागत करीत आहे. इथून खोपोली नगर परिषदेचा एरिया चालू होतो. थोडा गाड्यांचा आवाज येत असेल मित्रांनो, त्याबद्दल सॉरी. आणि समोरच एक नर्सरी आहे का, इथं नर्सरी. तुम्हाला झाडांची आवड असेल ना, समोर एक नर्सरी आहे, महाराष्ट्र नर्सरी म्हणून आहे. आपल्याला परत आता स्टेशनकडे जायचं आहे. इथंच पण स्मशानभूमी आहे. हा त्यांचा जुना बस डेपो वाटतं, KMT लिहिलेलं आहे. समोर जुन्या बसेस आहेत. हां, तिथं अग्निशमन दलाचं पण आहे त्या साईडला. इथं आतमध्ये अग्निशमन दल आहे, त्या पेट्रोल पंपच्या बाजूलाच. तो समोर डोंगर दिसतोय ना, तिथेच गगनगिरी महाराजांचा मठ पण आहे आणि ती गुफा पण आहे जिथं ते तपस्या करायचे, ध्यान करायचे. ती तिथंच आहे. पण तिथे आतमध्ये शूट करण्यासाठी परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण तिथे जाणार नाही आहोत. पण त्याच रोडला ते शिवमंदिर दाखवलं ना, त्या समोर येते गगनगिरी महाराजांचा मठ. आपण परत चाललो स्टेशनकडे, कारण मार्केट एरिया बघितला आता पुढे बघू काय. ही खूप जुनी इमारत दिसते, क्लासिकल आर्किटेक्चर आहे तिथं, त्यावरून कळतं. आता असं आर्किटेक्चर बनत नाही. खूप जुनी इमारत दिसते. स्टेशनच्या जवळच आहे, मस्जिदच्या एकदम बाजूला. आणि हा स्टेशनला रस्ता जातो या साईडला. स्टेशनच्या जवळ पण भाजी मार्केट आहे आणि समोर स्टेशन आहे. गाडी आलेली नाही म्हणून चहल पहल नाही जास्त. समोर पण बिल्डिंग झालेली आहे आणि समोर वरती डोंगरावर आहे ना, तुम्हाला लांब पूल दिसेल. तो ते पुणे मुंबई रेल्वेचा पूल, जिथून तुम्ही खोपोली बघता त्यावरती दिसतोय का माहीत नाही. आता आपण स्टेशनच्या जवळ पोचले भरपूर. आणि थोडं त्या साईडला जाऊन पण बघूया तिथं कशी डेव्हलपमेंट झाली. बाजूलाच हॉटेल आहे, उत्सव हॉटेल. नाश्ता वगैरे करायचा असेल तर चांगलं आहे. हे बघा, स्टेशनच्या बाजूला पण टॅक्सी वगैरे येतात. ही ब्लॅक येलो टॅक्सी इथपर्यंत येतात. आणि खोपोलीवरून पुण्याला जाणं सोयीस्कर पडतं. कर्जतवरून नाही, कर्जतवरून खूप लांब पडतं. कर्जतवरून तुम्हाला गाडी भेटणार नाही. तुम्हाला पुण्याला जायचं ना, खोपोली येत जा डायरेक्ट.
जर तुमची गाडी सुटली असेल पुण्याची तर खोपोलीहून बरं पडतं. कमीत कमी तुम्ही लोणावळ्यापर्यंत ते जाऊ शकता 50 रुपयात आणि तिथून मग लोकलनी पुण्याला. हे बघा मित्रांनो, ही जी नदी तुम्हाला दाखवली ना पहिले, या नदीचं नाव आहे पाताळगंगा. आणि ही पाताळगंगा नदी वरतून तिकडून टाटा प्लॅन्टमधून येते आणि हे पाणी इथं ड्रेनेज वगैरे ह्याच्यात सोडलेलं नाही या नदीमध्ये. त्याचं पाणी एवढं स्वच्छ नाही आहे, एवढं क्लीन वॉटर नाही, पिण्यासारखं पाणी नाही आणि आंघोळ करण्यासारखंही नाही. तर या साईडला पण बिल्डिंग झालेलं आहे. आता आपण झेनिथ फॉल जातो ना रोड, त्या साईडला आलेलो आहे. आणि इकडं बघा बिल्डिंगा नवीन झालेल्या आहेत, इकडं पण डेव्हलपमेंट होते या साईडला. तर मी तुम्हाला तेच दाखवण्यासाठी इथं आलो आहे. कसं तरी प्लेनचा हां हेलिकॉप्टरचा आवाज येतो आहे. इकडे या साईडला बिल्डिंग झालेल्या आहेत. आज झेनिथ वॉटरफॉलचं साईन दाखवते. मग ते इकडूनच जातो झेनिथ वॉटरफॉलला रस्ता. आणि माहिती समोर बिल्डिंग नवीन नवीन सोसायटीज झालेल्या आहेत तिथं. त्याच मार्गावर जिथं झेनिथ फॉलला जातो ना रस्ता, त्याच मार्गावर आहेत. काका झेनिथ फॉलला रस्ता हा का हा जातो? झेनिथ फॉल, जेनिथ वॉटरफॉल हा सर आहे ना. अच्छा ते मला काय वॉटरफॉलला जायचं नाही, फक्त ते रस्ता हवे. थँक्यू. हां तर हात जातो झेनिथ वॉटरफॉलला रस्ता. आणि आपण झेनिथ फॉलला नाही जाणार, पण तुम्हाला दाखवतो इथे डेव्हलपमेंट होते म्हणून एवढ्या लांब. इथं पण बिल्डिंगा झालेल्या आहेत भरपूर. आपण पुढे जाऊन बघू किती डेव्हलपमेंट झालेली आहे या साईडला. झेनिथ कंपनी होत्या इथं कुठली तरी, त्यावरून त्या या वॉटरफॉलचं नाव झेनिथ वॉटरफॉल पडलं आहे. झेनिथ नावाची कंपनी. हे बघा इथं पण एक बिल्डिंग आली, नीलकंठ व्हॅली. तिथं आतमध्ये पण एक बिल्डिंग आहे. तेवढी डेव्हलपमेंट झाली बघा. पुढे जबरदस्त एरिया वाटतं एकदम. आणि मला ते हे कंपनीचं कंपाऊंडच आहे, मला नक्की माहीत नाही. भिंत अशी तिरपी झाली, कधी पडेल का सांगता नाहीत. डेंजरस. हे बघा हा रोड झेनिथ फॉलला जातो. आणि इकडे बघा किती डेव्हलपमेंट झाले. हे बघा बिल्डिंग्स भरपूर झालेले आहेत, सोसायटीज वगैरे. त्या साईडला पूर्ण त्या साईडला तिथपर्यंत डोंगरापर्यंत एकदम सामसूम आहे सध्या. भरपूर डेव्हलपमेंट झाली. आणि हे दिसतं ना, हे डोंगरावरची नदी वाहत येते इथून. ही पाताळगंगेला पुढे जाऊन मिळते तिथं. आता सध्या कचरा दिसतो त्यामध्ये, कारण वाहून येत असेल भरपूर काही. आणि हां हे बोललो होतं ना, ही झेनिथ कंपनीच असेल. ही झेनिथ कंपनी. आणि हा स्टेशनला रोड जातो हा. पण थोडी कल्पना करा ना, किती लांबपर्यंत लोक राहायला येतात तिथे. एकदम जबरदस्त आहे. आणि पहिल्यापेक्षा खूप वर्दळ दिसते इथं. पहिले एवढी वर्दळ नव्हती, पण आता खूप वर्दळ दिसते इथे. पहिले इथं पूर्ण झाडी होती दोन्ही साईडला आणि सुमसाम रस्ता असायचा.
आता खूप वर्दळ आहे. या साईडला थोडी चॉल सिस्टीम दिसते जी जुनी आहे खूप, म्हणजे पहिल्यापासून जी लोक राहतात ना ते आहे. हा इथं ओढा आहे, कचरकुंडी नाही आहे का, ते आता कचरा झाला आहे ते वेगळी गोष्ट, पण इथून ओढा आहे तो खालून जातो तो. आणि बाजूला घर आहेत, पाताळगंगेच्या बाजूला पण थोडीशी वस्ती आहे. अगदी स्टेशन तिथं समोर आहे, स्टेशनच्या बाजूलाच ही नदी जाते का पाताळगंगा. एकदम समोर स्टेशन आहे, ते पिवळं दिसतं ना बिल्डिंग, ते स्टेशनची बिल्डिंग आहे, तिकीट घर आहे ते. आपण स्टेशनवर परत आलेलो आहेत आणि हे बघा इकडे 6:02 जलद लोकल, म्हणजे अजून आपल्याला अर्धा तास इथे थांबायचं आहे. ती फास्ट लोकल एक डायरेक्ट CST पर्यंत जाते. आणि इथून बाजूलाच रिक्षा स्टँड आहे का खोपोली स्टेशनच्या बाजूला. तुम्हाला कुठं जायचं असेल ते लांब तर, पण तुम्हाला इतके लांब नाही. जर तुम्हाला पुण्याला जायचं ना, तुम्हाला रिक्षा पकडण्याची काही गरज नाही. फक्त 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला शेअर टॅक्सी मिळते लोणावळ्यापर्यंत. आणि लक असलं तुम्हाला पुण्यापर्यंत पण मिळेल कार. घेतील एक अंदाजे 300-400 रुपये, 300 घ्यायला पाहिजेत माझ्या मते, कारण कल्याणवरून 500 रुपये घेतात. रिक्षा पण जात असतील, मी विचारलं नाही, पण रिक्षा पण जात असतील. इथून सरळ जायचं पुढे, लक्षात ठेवा. हाच प्रॉब्लेम आहे खोपोली स्टेशनला. तेव्हा इथे हा प्लॅटफॉर्म आहे आणि तिकडे काहीच प्लॅटफॉर्म नाही, एकच प्लॅटफॉर्म आहे. पुढे याच्यापुढे लोकल जातच नाही, हा एंड आहे. पुढे भविष्यामध्ये इथं पण प्लॅटफॉर्म होतील नक्की, गॅरंटेड. पटरी तर आहेत लोकल उभ्या करायला रात्रीच्या, एक्स्ट्रा लोकल येतात ना, मग सकाळी ते निघतात मग पहाटे. अजून आपल्याला अर्धा तास वाट बघायची. अजून समोर डोंगर आणि आपण त्या बिल्डिंगकडून जाऊन आलो आता. या साईडला पण नवीन बिल्डिंग्स व्हायला लागल्यात, या साईडला डेव्हलपमेंट होणार. पण मला जी पुणे मुंबईची जे हायवे ना त्या साईडचं खोपोली खूप आवडतं. काही यूट्यूबर्सने तिथे समोर वरती दिसतं एकदम त्या डोंगरावरती, तिथं पण जाऊन यूट्यूब व्हिडिओज शूट केलेत. विचार करा, कारण तिथं मंकी हिल आहे आणि मंकी हिलवरून समोर एक रेल्वे पट्टी जाते व वरती, त्या साईडला जाऊन पण वरती पण गेले, तिथं पण व्हिडिओज काढलेले आहेत.
मित्रांनो, तुम्हाला खोपोलीचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे. कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. मी तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटो. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.